आमदार संजय केळकर यांच्या काल वाढदिवसानिमित्त ठाणे शहरात एक सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. चंदनवाडी येथील स्वामी फाउंडेशनच्या वतीनं आयोजक महेश कदम, भाजप उपाध्यक्ष यांच्या वतीनं या कार्यक्रमात विभागातील 1000 ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्रीचं वाटप करण्यात आलं. या उपक्रमाचं उद्घाटन आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आलं. वाढत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांना उपयोगी ठरणारी छत्री देऊन आमदारांनी समाजाप्रती आपली बांधिलकी दाखवली. या उपक्रमाला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसैनिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जनसेवक आमदार संजय केळकर यांचे कार्य जनतेपर्यंत पोहोचावे या उद्देशानं आयोजकांनी उत्कृष्ट नियोजन केलं होतं. वाढदिवसानिमित्त केलेला हा उपक्रम ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणाराही ठरला. पद्धतीने आज वाढदिवस साजरा केला. स्वामी फाउंडेशन आणि श्री स्वामी समर्थ महाराज कृपा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेल्या आव्हानानुसार आज आपण ज्येष्ठ नागरिकांना 2000 ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्रीचं वाटप करतोय. दरवर्षी ठाण्याचे जनसेवक आमदार केळकर साहेब नेहमी आम्हाला एक मार्गदर्शन करत असतात की माझ्या वाढदिवसावर कुठले होर्डिंग नको, शहर विपुत्रीकरण नको, शहरामध्ये कुठल्याही लोकांना त्रास होईल असं कुठल्याही गोष्टीचा होर्डिंग रस्त्या लावत बसू नका, समाज उपयोगी कार्यक्रम करा. आणि आम्ही त्याच पाऊल ठेवून गेली 4 वर्षापासून स्वामी कृपा ट्रस्ट आणि स्वामी फाउंडेशन यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करतो. स्वामी फाउंडेशन गेली 12 वर्ष ह्या महाराष्ट्रातच नाही, फक्त ठाण्यात पूर्ण महाराष्ट्रात काम करते. स्वामी कृपा ट्रस्ट गेली 5 वर्षापासून या ट्रस्टचे संस्थापक, मार्गदर्शक, प्रमुख सल्लागार आणि आधारस्तंभ संजय केळकर साहेब हे स्वतः स्वामी भक्त आहेत. त्यांना कधी असं वाटलं की महिन्यात 2 महिन्यातनं न चुकता वर्तकनगरचं साईबाबांचं मंदिर जे कैलासवासी स्वर्गीय बळीबाई नायबकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालं होतं, त्या मंदिरात जाऊन साहेब न चुकता मला फोन करून मलाही स्वामींच्या मठात यायचं आहे, नतमस्तक होतात, निघून आणि लगेच मध्ये निघून जातात. निवडून आल्यानंतरही त्यांनी पहिलं मठात येऊन अभिषेक केलं होतं. आम्हाला आनंद आहे की स्वामी आमच्याकडनं ह्या सेवा करून घेत आहेत आणि या सगळ्या सेवेचा श्रेय माझं एकट्याचं नाही आहे. इथं असलेल्या ज्या महिला भगिनी आहेत, ज्या श्री स्वामी समर्थ महाराज कृपा ट्रस्टच्या 111 सेवेकरी महिला आहेत, त्या सगळ्यांच्या हस्ते हे त्यांच्या नियोजनबद्ध कार्यक्रमाच्या अनुषंगाने कार्यक्रमांचं रूपरेषा आखली जाते. माझं याच्यामध्ये कुठले हस्तक्षेप नसतं, ते त्यांचं काम करतात. मी त्यांना माझा पाठिंबा नेहमी देत असतो. भविष्यात आम्हा गोष्टी आपल्या करायच्या आहेत. मागच्या वेळेला मी काही महिलांसाठी 500 महिलांसाठी थायरॉइड मोफत चेकअप ठेवलं होतं. कारण का आज महिलांची जीवनशैली बदलल्यानंतर आपण जे जंक फूडचा जो आता प्रभाव वाढत चाललाय, त्यामुळे काही महिलांना थायरॉइडचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. दुर्दैवाने जेव्हा मी ज्या महिलांचे रिपोर्ट माझ्याकडे दुसऱ्या दिवशी आले, तेव्हा 150 पैकी 83 महिलांना थायरॉइड हेवी जाणवला गेला. अशा आम्हा महिलांसाठी, अशा जनतेसाठी आपण हे काम करत असतो आणि यापुढे करत राहणार. जय महाराज. ठाणे महापालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागानं रेंटल हाऊसिंगमधील भाडे थकवणाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून शहरातील 72 रहिवाशांना थकबाकी भरण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटिसीनंतरही भाडे न भरल्यास संबंधित सदनिकांवर थेट जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनानं दिली आहे. ठाणे महापालिकेनं शहरातील विविध भागात एकूण 11 ठिकाणी रेंटल हाऊसिंग इमारती उभारल्या असून त्यामध्ये सुमारे 3500 सदनिका आहेत. या घरांमध्ये मुख्यत्वे रस्ते रुंदीकरण, धोकादायक इमारतींचं पुनर्वसन तसंच सार्वजनिक प्रकल्पांमुळे घराच्या बाहेर पडलेल्या नागरिकांना नाममात्र 2000 रुपयांच्या भाड्यानं घरं उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मात्र काही लाभार्थ्यांनी हे भाडं देखील महिनोन्महिने भरलं नाही. ही बाब गंभीर स्वरूपात समोर आली आहे. महापालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाकडून वारंवार सूचना दिल्यानंतरही अनेकांनी दुर्लक्ष केल्यामुळे आता या विरोधात थेट कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. या कारवाई अंतर्गत नौपाडा प्रभाग समिती हद्दीतील 22 आणि वर्तकनगर प्रभाग समितीतील 50 रहिवाशांना थकबाकी भरण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नोटीस देण्यात आलेल्यांमध्ये काहींना थेट घरी जाऊन नोटीस बजावण्यात आली आहे.
ज्या रहिवाशांकडून आता भाडे वसूल होणार नाही त्यांच्यावर मालमत्ता जप्तीची आणि त्या घरातून हकालपट्टी करण्याची कारवाई होणार असल्याचा स्पष्ट इशारा महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे. महत्त्वाचं म्हणजे ही घरं शासकीय पुनर्वसनाच्या उद्देशानं दिली गेली असून नागरिकांनी त्यांच्या कर्तव्यांचा विसर न ठेवता वेळेवर भाडं भरावं अशी विनंती देखील प्रशासनाकडून करण्यात आली आहे. याशिवाय भविष्यात भाडे न भरणाऱ्यांवर रहिवाशांवरही अशीच कारवाई होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. 1974 तत्कालीन सरकारनं मद्यविक्री परवाने खुले करण्याचा निर्णय घेतला होता. त्याविरोधात मृणाल गोरे, अहिल्याबाई रांगणेकर, मधु दंडवते आदींनी राज्यभर रान पेटवलं होतं. त्यावेळी सरकारनं हा निर्णय मागे घेतला होता. आता तब्बल 50 वर्षांनंतर राज्यात 328 वाईन शॉपला परवाने दिले जाणार आहेत. लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्राच्या तिजोरीवर पडणारा भार कमी करण्यासाठी आणि महसूल वाढवण्यासाठी या सरकारनं लाडक्या बहिणींच्या पतीला, पित्याला आणि भावाला बेवडा करण्याचा छंग बांधलाय. पाशवी बहुमतामुळे सत्तेची झिंग चढलेले हे सत्ताधुंद सरकार साधुसंतांच्या महाराष्ट्राला मद्यधुंद करणार आहेत असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सरकारच्या मद्यविक्री धोरणाचा कडाडून विरोध केलाय. महसुलात वाढ करण्यासाठी राज्य सरकारनं मद्यविक्री परवाने खुले करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयास डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी कडाडून विरोध केला. या निर्णयाविरोधात महिलांनी रस्त्यावर उतरावं असं आवाहन देखील त्यांनी केले. 50 वर्षांपूर्वीचे परवाने 15 कोटी रुपयांना विकले जात आहेत. आता हे नवीन परवाने 1-1 कोटी रुपयांना विकले जाणार आहेत आणि हे परवाने ज्या 47 कंपन्यांना दिले जाणार आहेत त्यांचे संचालक कोण आहेत हे जरा तपासून पहा असं म्हणत डॉ. आव्हाड यांनी 47 कंपन्यांची यादीच वाचून दाखवली आहे. म्हणूनच जर असे दारू परवाने देत असतील तर ते आम्हाला मान्य नसल्याचं त्यांनी सांगितलं. 240 सदस्यांच्या पाशवी बहुमतानं जर सरकारच्या डोळ्यावर झिंग चढली असेल तर या झिंगेमुळे बंद झालेले डोळे जनताच उघडेल असा इशाराही डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय. नियमानुसार रूफटॉपवर मद्यविक्री करता येत नाही, परंतु अशी मोठी मद्यविक्री सध्या सुरू आहे. येऊरच्या संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यातही मद्यविक्री केली जात आहे. या ठिकाणी राज्योत्पादन शुल्क विभागानं परवानेच दिले कसे असा सवाल करत उत्पादन शुल्क खाते गेली अनेक वर्ष गुपचूप पैसे खात असल्याचंही त्यांनी सांगितलं. परंतु महाराष्ट्राला बर्बाद करून किती पैसे खाणार? हे सरकार बेवड्यांचं सरकार आहे. जनतेला पाणी नाही मिळालं तरी चालेल, परंतु घराघरात दारू मात्र मिळाली पाहिजे असं या सरकारचं धोरण आहे. लोकांची हाय खाऊन पैसे खाऊ नका. रिकामी झालेली तिजोरी भरण्यासाठी महाराष्ट्र विकायला काढला आहे. आता गेटवे ऑफ इंडियाही विका असा टोलाही डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी लगावला. द्यायला नाहीत हे कारण देऊन आर्थिक स्थिती सुधारायची असं म्हणून तुम्ही बहिणींचा संसार उद्ध्वस्त करणाऱ्या दारू परवान्यांना परवाना देणार असाल तर आम्हाला मान्य नाही. महाराष्ट्र हे कदापि मान्य करणार नाही. समोर श्रावण येतोय, आत्ताच आषाढी गेली आहे. वारकऱ्यांचा महाराष्ट्र, साधुसंतांचा महाराष्ट्र का बेवड्यांचा महाराष्ट्र? कंपन्या सर्वात जास्त कोणाच्या आहेत? कंपन्या डायरेक्टर कोण कोण आहेत? अभि मजा देखो मज्जा नावं बाहेर पडतील ना डायरेक्टर्सची. पण कसं आहे, आम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे. आमच्याकडे 240 सदस्य आहेत. 240 सदस्यांच्या जीवावरती तुम्ही आमच्या महाराष्ट्रावरती पाशवी बलात्कार करू शकत नाही. जो इतिहास महाराष्ट्राने ह्याच्यापूर्वी रचलाय तोच इतिहास महाराष्ट्र परत एकदा रचेल. आणि तुमचे झिंगेमुळे, सत्तेच्या झिंगेमुळे बंद झालेले डोळे उघडतील. मला एक जुन्या जमान्यातलं गाणं आठवतं. तुम्हाला हे सरकार, या सरकारला माफी पण नाही आहे. ते जुनं गाणं मुकेशनी गायलं आहे आणि म्हणणार आहे राज कपूर. आज ऐका, रविवारचा दिवस आहे. मुझको यारो माफ करना, मैं नशे में हूँ, अब तो मुश्किल है बहकना, मैं नशे में हूँ. हे सरकार बहकलंय. हे सरकार वेडं झालंय. हे सत्तेची धुंद यांच्या डोक्यात गेलेली आहे. ठिरकतंय हे सरकार. आम्हाला सत्तेवरनं कोणी बाजूलाच काढू शकत नाही.
ठाणे महानगरपालिकेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात होणार असून त्यासाठी पुढील वर्षाची म्हणजेच 2026ची वाट पाहावी लागणार असल्याची दाट शक्यता निवडणूक विभागातील सूत्रांनी दिली आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मागील आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा घेतला होता. राज्यातील निवडणुका एकत्रित घेतल्यास मतदान यंत्र कमी पडण्याची शक्यता असल्यानं निवडणुका या 3 किंवा 4 टप्प्यात होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात पंचायत समिती आणि नगरपंचायत यांच्या निवडणुका घेण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यात नगर परिषद आणि नगरपालिका यांची निवडणूक होऊन मुंबई महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर ठाणे महापालिकेसह राज्यातील इतर महापालिकेच्या निवडणुका घेण्यात येणार असून या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याला पुढील वर्ष म्हणजे 2026चा फेब्रुवारी-मार्च उजाडण्याची शक्यता निवडणूक विभागातील एका अधिकाऱ्यानं दिली आहे. ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रभाग रचनेचं काम पूर्ण केलं असून प्रभाग रचनेचा आराखडा नगरविकास विभागाला सोपवण्यात येणार आहे. त्याला मंजुरी मिळाल्यावर हा आराखडा निवडणूक विभागाला सादर केला जाणार आहे. निवडणूक आयोग 1 जुलै 2025 विधानसभा मतदार यादीनुसार मतदार याद्या तयार करणार आहेत. तसंच आरक्षण सोडत देखील काढली जाणार आहे. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे ठाणे महापालिकेची निवडणूक ही पुढील वर्षी म्हणजे 2026च्या फेब्रुवारी-मार्च दरम्यान